माझे नाव मुकुल आहे. मी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. मी माझ्या कॉलेजमध्ये शिकत असताना ही घटना घडली. मी वर्तनाचा खूप आनंदी माणूस होतो. माझ्या नाकाला कधी राग आला नाही. मी सगळ्यांशी आनंदाने बोलायचो. मी माझ्या 4 बहिणींचा एकुलता एक भाऊ होतो. माझ्या कुटुंबातील सर्वांनी माझ्यावर खूप प्रेम केले आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येकाच्या माझ्यापासून खूप अपेक्षा होत्या. माझं आयुष्य खूप आनंदात जात होतं. मी सध्या कॉलेजमध्ये असताना माझा अभ्यास पूर्ण करत होतो. सर्व काही अगदी सुरळीत होते. मग अचानक माझ्या आयुष्यात एक मुलगी आली, जिने माझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. किंबहुना आपण असे म्हणू शकतो की माझ्या आयुष्यात आल्यावर तिने माझ्या बेरंग जीवनात अनेक रंग भरले होते. ही फक्त कोणतीही मुलगी नव्हती, तर माझ्या आयुष्यातील दिलासा होती. मला ती खूप आवडत होती. जेव्हा मी माझ्या मित्रांसोबत कॉलेजच्या फंक्शन्सची तयारी करत होतो, तेव्हा मी या मुलीला पहिल्यांदा भेटलो होतो आणि मी पहिल्या नजरेतच तिच्या प्रेमात पडलो. ती इतकी सुंदर होती की मी तिच्या चेहऱ्यावरून डोळे काढू शकलो नाही. ती पण माझ्याकडे बघून हसली. मी तिच्या प्रेमात पडलो होतो आणि मग ठरवलं होतं की या मुलीला मी माझी मैत्रीण बनवणार. कुठून तरी तिचा संपर्क क्रमांक मिळवण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला आणि ती माझ्याशी बोलू लागली. मी या सगळ्यामध्ये खूप प्रयत्न केले होते आणि मग शेवटी त्या मुलीलाही मी आवडू लागलो. त्यानंतर आमच्यात संवाद सुरू झाला. सुरुवातीला मी तिच्याशी मैत्रीण म्हणून बोलू लागलो आणि मग हळूहळू तिला प्रपोज केले. तिने माझ्याकडे तिच्या मनाची इच्छा व्यक्त केली होती की तिला पण मी आवडतो आणि ती माझ्यावर प्रेम करू लागली. अशा प्रकारे आम्ही दोघांनीही एकमेकांबद्दल आमच्या कुटुंबाला सांगितले. आम्ही दोघंही अजून शिकत होतो, त्यामुळे आमच्या लग्नाची काहीच कल्पना नव्हती. आम्ही दोघेही आमच्या आयुष्यात खूप आनंदी होतो. एकमेकांसोबत प्रवास, कॉलेजमध्ये एकत्र अभ्यास, फोनवर एकमेकांशी खूप बोलणं, रात्री गप्पा मारणं, अशा अनेक गोष्टी होत्या ज्या आम्हाला एकमेकांच्या जवळ घेऊन जात होत्या. आम्ही दोघे एकमेकांवर खूप प्रेम करू लागलो. अंजली असे या मुलीचे नाव होते. जेव्हा जेव्हा अंजलीला कोणत्याही कामाची गरज असायची, तेव्हा मी तिच्यासाठी ते करायचो. कित्येकदा तिने मला तिचा मोबाईल रिचार्ज करायला लावला. तिने मला सांगितले की ती एका गरीब कुटुंबातील आहे, म्हणूनच मी तिच्या छोट्या छोट्या गरजा पूर्ण करण्यासाठी नेहमीच तयार होतो. माझे वडील चांगल्या कंपनीत नोकरीला असल्यामुळे मी तिला अनेक वेळा महागड्या भेटवस्तूही दिल्या. सध्या मी माझ्या वडिलांच्या कमाईवर अवलंबून होतो. सध्या मी कुठलेही काम करत नव्हतो, त्यामुळे माझ्या वडिलांच्या पैशाने अंजलीला जे हवे ते द्यायचो. अंजली ही माझ्यावर खूप खुश होती. कधीकधी असं वाटायचं की अंजलीला कुठेतरी जायचं असलं की ती मला फोन करायची आणि मी लगेच तिला पिक आणि ड्रॉप करायला तयार होतो. या सगळ्या गोष्टींनी माझं प्रेम आणखीनच घट्ट झालं होतं, कारण मी अंजलीची प्रत्येक प्रकारे जबाबदारी घ्यायला तयार होतो. ती माझ्या आयुष्यातली पहिली मुलगी होती जिच्यावर मी खूप प्रेम केले. नाहीतर तिच्याशिवाय मी कधी कुणाकडे ढुंकूनही पाहिले नव्हते. मी तिच्या सर्व इच्छा पूर्ण करायचो. मी तिला जमेल तितकं खुश ठेवण्याचा प्रयत्न केला. तसाच बराच वेळ निघून गेला आणि हळूहळू आम्ही दोघांनी आमचा कॉलेजचा अभ्यास पूर्ण केला. मला वाटले होते की आता मी अंजलीशी लग्नाबद्दल बोलेन. अंजली ही माझ्याशी लग्न करायला उत्सुक होती हे मला माहीत होतं. आता आम्हा दोघांचेही शिक्षण पूर्ण झाले आहे आणि पालकांना त्यांच्या मुलींच्या लग्नाची खूप काळजी असते हे उघड आहे. आपल्या मुलींचे शिक्षण पूर्ण होताच त्यांचे लग्न व्हावे अशी त्यांची इच्छा असते. म्हणूनच मी अंजलीला याबद्दल बोललो आणि तिला सांगितले की मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. मला सांग, मी तुझ्या घरी नाते कधी पाठवू? तू म्हणशील तेव्हा मी माझ्या आईवडिलांना तुझ्या घरी पाठवतो. लग्नाबद्दल ऐकल्यानंतर अंजलीने कोणतीही विशेष प्रतिक्रिया दिली नाही. जणू काही ती माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होती. अंजलीच्या अशा प्रतिक्रियेचा मला खूप राग आला, कारण मला तिच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. मी जेव्हा तिला माझ्याशी लग्न करायचं म्हटलं तेव्हा ती मला टाळायची. प्रत्येक वेळी ती म्हणायची की आता लग्नाबद्दल बोलू नको, कारण आत्ता आपल्या दोघांचं लग्नाचं वय नाही. सध्या आपण दोघे फक्त प्रेमाने बोलतो. जेव्हा आपल्या कुटुंबातील सदस्यांनी आपल्याला लग्नासाठी विचारले तेव्हा आपण दोघेही त्यांना आपल्या आवडीबद्दल सांगू. अंजलीने मला प्रेमाबद्दल बोलून मनापासून निराश केले होते आणि ती मला जे करायला सांगेल ते मी करायचो. तिने मला गप्प राहायला सांगितले तर मी गप्प राहत होतो. पण जेव्हा मला तिच्यापासून दूर जाण्याची भीती वाटायची तेव्हा मी अंजलीला म्हणायचो की मी माझे नाते तुझ्या घरी पाठवतो आणि माझ्या आईवडिलांना सांगतो. त्यांनी तुझ्या घरी जावे आणि आम्हा दोघांना ताबडतोब गुंतवा. अशा प्रकारे तुझ्या कुटुंबातील सदस्यांना तुझ्यासाठी दुसरे कोणतेही नाते दिसणार नाही आणि तू माझ्याशी बांधील होशील. अंजली म्हणायची, असं काही होणार नाही. मी तुझ्यावर प्रेम करते आणि मी फक्त तुझ्याशीच लग्न करेन. मला असे वाटत नाही की मी माझ्या घरी आपल्या दोघांबद्दल बोलावे, कारण मोठी समस्या निर्माण होईल. माझ्या लग्नाला अजून 2 वर्ष बाकी आहेत. मी तुझ्याबद्दल माझ्या घरी 2 वर्षांनी सांगेल. तोपर्यंत तूही गप्प बस आणि तुलाही अजून नोकरी मिळालेली नाही. जर माझ्या कुटुंबियांना समजले की तुला अद्याप नोकरी मिळाली नाही तर ते कोणत्याही परिस्थितीत आपले कोणतेही संबंध प्रस्थापित करणार नाहीत. मी म्हणाले, तुम्हाला आधी सांगायला हवं होतं की माझ्या नोकरीमुळे तुला आपल्या दोघांबद्दल तुझ्या घरच्यांना सांगायचं नाही. मी लवकरात लवकर माझ्या कामाची व्यवस्था करीन, पण लक्षात ठेव, तू फक्त माझी आहेस.
आणि मग खूप प्रयत्न करूनही मला 2 महिन्यांनी नोकरी मिळाली. ही बातमी मी अंजलीला सांगितल्यावर तिला खूप आनंद झाला. मी तिला म्हणालो, "आत्ता सांग, मी माझ्या आईबाबांना तुझ्या घरी कधी पाठवू?" माझे म्हणणे ऐकून ती मला पुन्हा टाळू लागली. "लग्नाबाबत नंतर बोलू," असे तिने सांगितले. "प्रथम आपल्या नोकरीचा आनंद साजरा करण्यासाठी एक छोटासा सेलिब्रेशन करूया." मी म्हणालो, "हो सांग, तुला कोणता सेलिब्रेशन करायचा आहे? तू म्हणशील ते करायला मी तयार आहे." अंजली म्हणू लागली, "नोकरी मिळाल्याबद्दल आनंदी होण्यासाठी तुला मला खरेदीला घेऊन जावे लागेल." मी आनंदाने अंजलीला खरेदीसाठी घेऊन गेलो. तिने भरपूर शॉपिंग केली. अख्खा महिना असाच गेला. माझा पगार आला तेव्हाही मी तिला भेटवस्तू दिल्या. तिने शॉपिंग केली होती आणि मी तिला दर महिन्याला महागड्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन जायचो आणि तिला खायला द्यायचो. अंजलीने बरेच महिने मला मूर्ख बनवले होते. मी एक जबाबदार व्यक्ती बनला होता. माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले होते आणि आता माझ्या कुटुंबियांनी सांगितले की त्यांना माझेही लग्न करायचे आहे. पण मला अजून लग्न करायचं नव्हतं, कारण मी कोणत्याही प्रकारे अंजलीची वाट पाहत होतो. ती मला माझ्या घरच्यांना तिच्या घरी पाठवायला कधी सांगेल आणि मी पटकन नाते तिच्या घरी पाठवून तिच्याशी लग्न करावं. पण ती मला लग्नाच्या नावाखाली फसवत होती. मी पाहिलं होतं की ती माझ्यासोबत खूप खुश आहे, पण जेव्हाही मी तिच्याशी लग्नाबद्दल बोलतो तेव्हा तिचा मूड खराब होतो आणि ती माझ्याकडे दुर्लक्ष करू लागते. आणि जेव्हा ती माझ्याकडे दुर्लक्ष करायची तेव्हा मला खूप वाईट वाटायचे. मी तिला पटवून द्यायचो, तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करायचो. आता माझ्या घरातील लोक माझ्याकडे हट्ट करू लागले, "तुला लग्न का करायचे नाही?" मी अंजली आणि माझ्याबद्दल सर्व काही माझ्या घरच्यांना सांगितले होते. माझी आई म्हणू लागली, "मग तू त्या मुलीला सांग की आम्ही नातेसंबंध घेऊन तिच्या घरी जायला तयार आहोत, कारण आम्हाला लवकरात लवकर तुझं लग्न करायचं आहे." हे मी जेव्हा अंजलीला सांगितले तेव्हा माझे म्हणणे ऐकून तिला राग आला. ती म्हणू लागली, "तू तर माझा पाठलागच सुरू केला आहेस. जेव्हा आपण दोघे एकमेकांवर प्रेम करतो तेव्हा आपण लग्नही करू. अजून लग्नाची वेळ झालेली नाही. मी तुला किती वेळा सांगितले आहे की माझे घरचे आता लग्न करणार नाहीत. ते माझ्या लग्नाबाबत बोलताच मी तुला सांगेल, पण तू धीर धरत नाहीस. तुझ्या घरच्यांना माझ्याबद्दल सांगायला तुला कोणी सांगितलं? मी तुला मनाई केली होती की आपण दोघांनीही आपल्या घरच्यांना आपल्याबद्दल सांगू नये." मी अंजलीला म्हणालो, "असं बोलू नकोस. अंजली, मी तुझ्यावर प्रेम करतो. मी तुझ्यासाठी गंभीर आहे. माझे कुटुंब माझ्यासाठी नाते शोधत आहे. मी आईला तुझा फोटो दाखवला आहे. तिला तू आवडली आहे आणि आता तिला तुझ्या घरी लवकर नातं आणायचं आहे. तुला लवकर लग्न करायचं नसेल तर काही हरकत नाही. लग्न तुझ्या आणि तुझ्या घरातील सदस्यांच्या इच्छेनुसार होईल. पण आपण संबंध प्रस्थापित झाल्यानंतर एंगेजमेंट तर करू शकतो ना, बरोबर?" माझ्या या विधानावर अंजली रागावलेली दिसत होती. ती म्हणाली, "तुला माझा फोटो तुझ्या आईला दाखवायची काय गरज होती?" माझ्या बोलण्यावर तिला राग आला आणि तिने माझ्याशी बोलणे बंद केले. तिने माझा नंबरही बंद केला. अंजलीचे घर कोणते आहे हे मला माहीत नव्हते, कारण जेव्हाही तिला कुठेतरी जायचे असायचे तेव्हा ती कॉलेज रोडवर यायची आणि आम्ही दोघे तिथून एकत्र जायचो. मी अंजलीचा नंबर ट्राय करून थकलो होतो. तिने मला सर्व बाजूंनी अडवले होते. काय करावं तेच समजत नव्हतं. शेवटी मी अशी कोणती चुकीची गोष्ट बोललो ज्यामुळे अंजलीला खूप वाईट वाटले. माझे तिच्यावर प्रेम होते, त्यामुळे ती गेल्यावर मला खूप अडचणींचा सामना करावा लागला. मला तिच्याबद्दल काहीच कळत नव्हते आणि मला तिच्याशी बोलताही येत नव्हते. त्यामुळेच मला खूप काळजी वाटू लागली. एके दिवशी मी तिच्या एका महाविद्यालय मैत्रिणीला फोन केला आणि तिला कृपया मला मदत करण्यास सांगितले की अंजलीच्या घरी जा आणि तिला माझ्याशी बोलायला सांग किंवा अंजलीच्या घराचा पत्ता सांग. मी स्वतः तिच्या घरी जाऊन तिच्याशी बोलेल आणि तिच्या घरच्यांनाही सांगेल की आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करतो. जेव्हा मी तिच्या मैत्रिणीला फोन करून हे सर्व सांगितले तेव्हा माझे बोलणे ऐकून ती जोरजोरात हसायला लागली. मी म्हणालो, "का हसतेस? मी कोणताही विनोद केलेला नाही. तुला माझी मदत करायची नसेल तर सांग, पण तुला माझ्या प्रेमावर हसण्याचा अधिकार नाही." माझे म्हणणे ऐकून ती म्हणू लागली, "तुला वाटते का अंजली तुझ्यावर प्रेम करते? मूर्ख मुलगा, ती तुझ्यावर प्रेम करत नाही, फक्त तुझा वापर करत आहे. तू जो नेहमीच तिचा ड्रायव्हर म्हणून काम करतो आणि तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. तू तिच्या इच्छेनुसार ती क्षणार्धात पूर्ण करतो. ती फक्त अशाच मुलांना शोधत होती आणि ती फक्त तुझ्याशीच बोलत नाही, तर अजून 1-2 मुलांशी बोलते. ती चांगली कॅरेक्टरची मुलगी नाही. ती तुझ्यावर प्रेम करत नाही. तिने फक्त त्यांच्या गरजांसाठी तुला आपला सेवक म्हणून ठेवले आहे, जो आपली सर्व कामे पटकन करतो. ती कदाचित तुला कंटाळली असेल, म्हणूनच तिने तुझ्याशी बोलणे बंद केले आहे. आता ती दुसऱ्या मुलाला अडकवेल. मी म्हणते की तू तिला विसर, कारण ती तुझ्या लायकीची नाही. ती एक खोटी आणि फसवी मुलगी आहे, तर तू एका चांगल्या कुटुंबातील सभ्य मुलगा आहेस. मला माहीत आहे की तू तिच्या प्रेमात वेडा झाला आहेस. मी तुला नक्कीच मदत केली असती, कारण तू तिच्यावर मनापासून प्रेम करतोस. पण मी तुला मदत करू शकत नाही, कारण ती तुझ्यावर खरे प्रेम करत नाही. उलट ती तुला फसवत आहे. हे तिचे काम आहे, पोरांना तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून काम करवून घेणे. जर ती तुझ्यासाठी गंभीर असेल तर मी नक्कीच तुमच्या दोघांची ओळख करून देण्याचा प्रयत्न करेन.
आता तिची अनेक मुलांची मैत्री झाली आहे. तिने नकार दिल्यानंतर तुझ्याप्रमाणेच आणखी 1-2 मुलांनी मला फोन करून तिच्याशी बोलायला सांगितले. कारण ती माझी चांगली मैत्रीण आहे हे सगळ्यांना माहीत आहे. आता मी तिला कोणाकोणाशी बोलायला लावू? फक्त समजून घे की तिचे हृदय तुझ्यावर भरले आहे. आता ती तुझ्याशी कधीच बोलणार नाही. मी तिला म्हणालो, तू हे सर्व काय बोलत आहेस? तू मला अंजलीच्या विरोधात भडकवत आहेस. आणि अंजली अशी मुलगी नाही. ती माझ्यावर खूप प्रेम करते. ती फक्त माझ्यावर रागावली आहे म्हणूनच तिने माझ्याशी बोलणे बंद केले आहे. माझे म्हणणे ऐकून ती मुलगी म्हणाली, माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास बसत नसेल तर तू प्रयत्न करून बघ. ती पुन्हा तुझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार नाही. आणि जर ती तुझ्यावर खरोखर प्रेम करणारी मुलगी असेल तर ती तुझ्याशी बोलेल आणि तुला तिच्याशी लग्न करण्यास सांगेल. मी म्हणालो, नाही, तू खोटं बोलत आहेस. हे असू शकत नाही. ती म्हणाली, मी तुला मदत करू शकत नाही. एवढे बोलून तिने फोन बंद केला. या मुलीचे बोलणे ऐकून मला धक्काच बसला. काय करावं तेच समजत नव्हतं. खरंच अंजलीने माझी फसवणूक केली होती का? ती फक्त माझा वापर करत होती का? नाही, हे होऊ शकत नाही. हा धक्का मी सहन करू शकणार नाही. पण नंतर तेच झालं. मी अंजलीशी बोलण्याचा सर्व प्रकारे प्रयत्न केला. पण ना मी तिच्याशी बोलू शकलो आणि ना भेटू शकलो. मला कोणीही मदत केली नाही. आणि अशा प्रकारे जेव्हा मी अनेक महिने अंजलीसाठी तळमळत राहिलो आणि ती परत आली नाही, तेव्हा मला खात्री झाली की तिने माझा विश्वासघात केला आहे. असेच बरेच महिने निघून गेले. मला अंजलीबद्दल काहीच कळू शकले नाही. पण तरीही माझ्या मनात तिच्याबद्दल प्रेम का होते ते मला कळत नाही. मला तिचा विश्वासघात करावासा वाटला नाही. पण माझे सर्व मित्र मला सांगत राहिले की तिने तुझा विश्वासघात केला आहे. तिने तुला सोडले आहे. जर तिने तुझ्यावर प्रेम केले असते तर तिने हे कधीच केले नसते. जेव्हा माझ्या घरच्यांनी मला लग्नासाठी विचारले तेव्हा मी आता त्यांना स्पष्टपणे नकार दिला होता की मला लग्न करायचे नाही. मला वाटेल तेव्हा मी करेल. माझ्यावर कोणी जबरदस्ती करणार नाही. माझ्याकडून हे ऐकून माझे कुटुंबीय पूर्णपणे शांत झाले आणि आता कोणीही माझ्याशी लग्नाबद्दल बोलले नाही. आणि आता मी माझ्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करत होतो. पण माझ्या चेहऱ्यावरचे हास्य नाहीसे झाले होते. मी आधी माझ्या मित्रांसोबत हसत आणि विनोद करायचो. ते सर्व माझ्यातून नाहीसे झाले होते. माझे मित्र मला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करायचे. आणि याच काळात माझे वडील वारले. माझ्या वडिलांच्या निधनाचा धक्का मी पेलू शकलो नाही. सध्या माझ्या दोन्ही बहिणी घरी कुमारिका बसल्या होत्या आणि आईची जबाबदारीही माझ्यावर होती. आता घरची जबाबदारी सांभाळण्यासाठी मी एकटा पडलो होतो. काय करावं समजत नव्हतं. कारण जेव्हा पप्पा होते तेव्हा घरी सगळे काय आणि कसे होणार हे माहीत नव्हते. पण पप्पा हे जग सोडून गेले तेव्हापासून घरच्या माणसांवरही खूप जबाबदाऱ्या असतात असं मला वाटत होतं. हा सगळं टेन्शन मला सतावत होतं. माझा पगार येताच गायब व्हायचा. कारण माझे वडील माझ्यापेक्षा जास्त पैसे कमवत असत. माझे 3 मित्र होते ज्यांच्यासोबत मी माझे सुख-दुःख शेअर करत होतो. त्यांना माझ्याबद्दल आणि अंजलीबद्दलही सगळं माहीत होतं. माझे दुःख त्यांना पाहवत नव्हते. कारण माझे वागणे असे नाही हे त्यांना चांगलेच माहीत होते. मग एक दिवस मी नोकरीवरून घरी आलो तेव्हा आईने मला सांगितले की दोन्ही बहिणींना एकाच घरातून एकत्र नाते आले होते. मुलं खूप छान आहेत. तुझ्या बहिणी तिथे आनंदी असतील. ही नाते आपण निसटू देऊ नयेत. आई म्हणाली की आपण या दोघांची लवकरात लवकर लग्न करू. मला माझ्या दोन्ही बहिणींचे लग्न करायला काहीच हरकत नव्हती. मला पण दोन्ही मुलं आणि त्यांच्या घरचे आवडले. आणि मग सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे माझ्या दोन्ही बहिणी एकाच घराच्या सून होणार होत्या. पण त्यांचे लग्न करण्यासाठी माझ्याकडे काही बचत नव्हती. माझ्याकडे असलेली सर्व बचत माझ्या वडिलांच्या उपचारावर खर्च झाली. कारण माझ्या वडिलांची तब्येत अचानक इतकी बिघडली होती की डॉक्टरांनी ऑपरेशनचे आदेश दिले होते. मी त्वरित माझी आणि माझ्या वडिलांची सर्व बचत काढून घेतली आणि त्यांचे ऑपरेशन केले. परंतु तरीही माझे वडील जगू शकले नाहीत. आईने दोन्ही बहिणींचे नाते लावून दिले होते. पण मला पैशांची व्यवस्था करणे शक्य नव्हते. प्रत्येक गोष्टीसाठी दुहेरी व्यवस्था करावी लागणार होती. हे सगळं कसं करावं तेच समजत नव्हतं. मी बँकेकडून कर्जही घेऊ शकत नव्हतो. कारण जेव्हा मी अंजलीवर प्रेम करत होतो तेव्हा मी माझ्या नोकरीसाठी बँकेकडून घाईघाईने 5 लाखांचे कर्ज घेतले होते जे पप्पा देत होते. मी माझ्या नोकरीसाठी काही पैसे लाच दिले होते आणि बाकीचे पैसे घरात गुंतवले होते. त्यामुळे वरच्या भागाचे नूतनीकरण करण्यात आले. पण आता ही जबाबदारी माझ्यावर येऊन पडली होती. मला दर महिन्याला कर्जाचा EMI भरावा लागत होता. माझी ही अडचण मी माझ्या मित्रांना सांगितली तेव्हा माझे मित्र म्हणू लागले की आम्हालाही तुझ्यासारख्या समस्यांनी घेरले आहे. मग आम्ही आमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी किरकोळ चोरी करू लागलो. आम्ही तिघे मित्र कोणाची तरी पर्स चोरायचो. कधीकधी पैसे दुप्पट करण्याच्या योजनेबद्दल सांगून लोकांना फसवायचो. आम्ही बहुतेक आमच्या मनोरंजनासाठी देखील हे करायचो. माझ्या मित्रांना माहीत होतं की मी खूप उदास होत आहे. मलाही काम करावंसं वाटत नाही. म्हणून बहुतेक वेळा ते मला सोबत ठेवू लागले आणि माझं लक्ष अशा कामात वळवलं. असे काम करून आम्ही इतके पैसे मिळवायचो की आम्ही घरी 2 वेळेचे जेवण आरामात खायचो. पण तरीही मला माझ्या बहिणींच्या लग्नाची चिंता होती की लग्न कसे होईल. कारण आता वडील नाही. आता मला समजले की वडील घरी असताना ते एकटेच अनेक जबाबदाऱ्या घेतात. आता मला माझ्या बहिणींचे लग्न करण्यासाठी काहीही करावे लागणार होते.
आणि माझा एक मित्र होता जो खूप गरीब होता आणि त्याला पण खूप पैशांची गरज होती. त्याची आई आजारी होती. त्याला त्याच्या आईवर उपचार करायचे होते आणि त्याच्या मागे कोणीही नव्हते. एके दिवशी आम्ही सगळे उदास बसलो होतो आणि आम्ही एक प्लॅन बनवला की या छोट्या छोट्या चोऱ्या सोडून एक दिवस मोठी चोरी का करू नये आणि अशा प्रकारे आम्ही स्वतःचा व्यवसाय करू. त्यानंतर आपल्याला हे चुकीचे काम करण्याची गरज भासणार नाही. मी माझ्या मित्राला म्हणालो, तुम्ही अगदी बरोबर आहात, कारण आपण चुकीच्या कामात गुंतलो आहोत आणि आपण या सर्व गोष्टी करू नयेत. फक्त एकदा आपण मोठ्या जागेवर ताबा मिळवू आणि त्यानंतर आपण आपले व्यवसाय वेगळे करू आणि प्रामाणिकपणे सन्मानाने पैसे कमवू. पण आपण पकडले जाण्याची भीती बाळगणार नाही आणि आपल्या गरजा सहजतेने पूर्ण करू शकू. पण हे काम कसे करता येईल, आपण कोणाच्या जागी हात मारू हे समजत नव्हते. योजना बनवल्यानंतर आम्ही काही दिवस विसरलो. एके दिवशी माझा एक मित्र अनुजने आम्हा सर्वांना एकत्र भेटायला सांगितले. आम्ही सर्व रात्री एकत्र भेटलो आणि मग त्याने आम्हाला अशी बातमी सांगितली की आमचे कान टवकारले. माझा मित्र एका कंपनीत काम करायचा जिथे फक्त AC, कूलर आणि पंखे दुरुस्त केले जातात आणि या गोष्टी दुरुस्त करण्यासाठी कंपनी स्वतःचे अभियंते लोकांच्या घरी पाठवत असे. माझा मित्रही असेच करायचा. यावेळी त्याला एका डॉक्टरच्या घरून फोन आला आणि हा डॉक्टर खूप श्रीमंत होता. माझा मित्र म्हणाला, मला उद्या या डॉक्टरकडे AC दुरुस्त करायला जायचे आहे. मी विचार करतोय की आपण या डॉक्टरांची तिजोरी का रिकामी करू नये. असो, ही चोरी आपल्या आयुष्यातील शेवटची चोरी आहे. त्यामुळे आपले भविष्य घडवण्यासाठी आपल्याला अशा व्यक्तीचे घर लुटावे लागेल ज्याच्याकडून आपल्याला भरपूर पैसे मिळतील. आणि हा डॉक्टर खूप श्रीमंत आहे. मला खात्री आहे की त्याच्याकडे भरपूर पैसे असतील. आम्ही ठरवलं होतं की या डॉक्टरकडून चोरी करायची. माझ्या मित्राने सर्व नियोजन केले होते आणि डॉक्टरांच्या घराची सर्व माहिती गोळा केली होती. हे डॉक्टर बहुतांशी रुग्णालयाच्या रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करत असल्याचे समोर आले आहे. घरात फक्त त्याची बायको असते आणि रात्री ती पण झोपत असेल. त्यामुळेच आपण आपलं काम सहज करू शकतो. माझ्या मित्राने कंपनीच्या लोकांना सांगितले नाही की त्याला डॉक्टरांच्या घरून AC दुरुस्त करण्यासाठी फोन आला होता. कारण AC बरे व्हावे म्हणून आम्ही चौघांनाही चोरीच्या बहाण्याने तिचे शांतपणे जायचे होते आणि दुसऱ्याच रात्रीचं पूर्ण नियोजन करून आम्ही डॉक्टरांच्या घराजवळ पोहोचलो होतो. आम्ही घरात प्रवेश केला. माझ्या मित्राने त्यांना सांगितले होते की आम्ही कंपनीकडून AC ठीक करण्यासाठी आलो आहोत, म्हणून गार्डने आम्हाला घरात जाण्याची परवानगी दिली. आम्ही दोघे मित्र घरात गेल्यावर एक मोलकरीण तिथे आली आणि आम्हाला ज्या खोलीत AC दुरुस्त करायचा होता त्या खोलीत घेऊन गेली. आणि आमचा एक मित्र मागच्या दाराने गुपचूप घरात घुसला होता, कारण आम्हाला घरातील लोकांवर लक्ष ठेवायचे होते आणि सर्वांचे लक्ष स्वतःकडे खेचायचे होते. आणि माझा एक मित्र याचा फायदा घेऊन चोरी करणार होता. अनुज आणि मी AC दुरुस्त करण्यात व्यस्त होतो. माझ्या मित्राने मोलकरीणला मालकिणीला बोलावून घेऊन येण्यास सांगितले. तेव्हा काही काळ गेला होता. AC मध्ये काय चूक झाली ही फक्त तीच सांगू शकते. दासीने मालकिणीला बोलावून आणले. मी माझ्या मित्रासोबत डोळे मिटून काम करून घेत होतो. माझी नजर मालकिणीवर पडताच मी तिच्याकडे बघतच राहिलो. तिच्यावरून नजर हटवण्याची हिंमत माझ्यात नव्हती, कारण माझे भान हरपले होते. मी दगडासारखं होऊन या बाईकडे सतत बघत होतो. ती पण फक्त माझ्याकडेच बघत होती. या महिलेला पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले, कारण ही महिला दुसरी कोणी नसून अंजली होती आणि तिथे उभी असलेली मोलकरीण तिला वारंवार मालकीण मालकीण म्हणत होती. याचा अर्थ अंजली विवाहित असून या डॉक्टरची पत्नी होती. मला माझ्या पायावर उभे राहता येत नव्हते. आज इतक्या दिवसांनी अंजलीला डोळ्यांसमोर पाहून मला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही. माझा मित्र माझ्याकडे बघत होता. तो मला हातानेच म्हणाला, मालकीणला तुझ्या बोलण्यात मग्न ठेव. मला माझ्या मित्राच्या बोलण्याने अचानक भान आले. तो मालकिणीला काहीतरी बोलणारच होता की अचानक एक माणूस आला आणि त्याने अंजलीच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याने तिला पटकन त्यांच्याशी बोलून रूममध्ये येण्यास सांगितले. मी तुझी वाट पाहत आहे. तर मला त्या माणसाला माझ्या बोलण्यात गुंतवून या लोकांचे लक्ष माझ्याकडे वेधायचे होते, जेणेकरून माझा मित्र घराच्या मालकाच्या नजरेस न पडता चोरी करू शकेल. पण अंजलीला बघितल्यावर माझ्यात अजिबात हिंमत उरली नाही. तिच्या डोळ्यात मला स्वतःबद्दलची लाज स्पष्टपणे दिसत होती आणि तिच्या खांद्यावर हात ठेवलेल्या माणसाकडे बघून मला किळस येत होती. काही कामाची गरज असल्याचे सांगून मोलकर्णीने तिला खोलीबाहेर नेले होते. तो माणूसही खोलीतून निघून गेला होता. माझा मित्र म्हणू लागला, काय करतोयस? तुला सांगितले की या दोघांना बोलण्यात गुंतवून ठेवावे लागेल आणि तुझे लक्ष कुठे आहे? मी माझ्या मित्राला काहीच बोललो नाही. मी गप्प झालो. मी म्हणालो, मला इथे चोरी करायची नाही. इथून बाहेर चला. माझा मित्र माझा हात धरून म्हणाला, तू काय करतोस? किती कष्टाने आपण इथपर्यंत पोहोचलो आहे हे तुला माहीत आहे. आणि ही मालकीण तिच्या प्रियकरासोबत दुसऱ्या खोलीत व्यस्त आहे, तर डॉक्टरांच्या वैयक्तिक खोलीत जाऊन चोरी करावी लागणार आहे. मी म्हणालो, काय बकवास बोलतोयस? मालकिणीचा प्रियकर? हा मालकिणीचा नवरा नाही का? माझा मित्र म्हणाला, नाही, तो मालकिणीचा नवरा नाही. हा तिचा प्रियकर असू शकतो, कारण डॉक्टर यावेळी हॉस्पिटलमध्ये आहे आणि तो डॉक्टर नसून दुसरा कोणीतरी माणूस आहे जो तिच्यासोबत दुसऱ्या खोलीत मजा करत होता.
मी डॉक्टरच्या पत्नीची माहिती शोधली असता डॉक्टरची पत्नी रात्री दुसऱ्या पुरुषासोबत असल्याचे समजले होते. कदाचित तोच माणूस असेल. पण असे बोलू नका आणि कामावर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला माहिती आहे की आजची चोरी आपले संपूर्ण आयुष्य बदलू शकते. मी मग मालकिणीला काहीतरी निमित्त सांगतो. या लोकांचे लक्ष आपण स्वतःकडे वेधले पाहिजे, जेणेकरून ते आपल्या बाकीच्या मित्रांना पाहू शकणार नाहीत. मी माझ्या मित्राचा हात धरला आणि त्याला सांगितले, मी खरंच इथे चोरी करणार नाही, कारण या क्षणी मला अंजलीची आठवण होत आहे. माझा मित्र म्हणू लागला, तू कसला मूर्खपणा बोलतो आहेस? यावेळी तुला अंजलीची आठवण का येते? ती तुला विसरली आहे. ती एक अविश्वासू मुलगी आहे हे तुला माहीत आहे. मी म्हणालो, हो, तुझं म्हणणं बरोबर आहे. ती खरोखरच एक अविश्वासू मुलगी आहे. तिने फक्त माझ्याशीच विश्वासघात केला नाही, तर ती तिच्या पतीशीही विश्वासघातकी आहे. माझा मित्र माझ्याकडे डोळे विस्फारून पाहत होता जेव्हा मी त्याला सांगितले की या घराची मालकीण दुसरी कोणी नसून अंजली आहे आणि गेल्या 1.5 वर्षापूर्वी तिने माझ्याशी जे काय केले, आज तिथे तिच्या पतीसोबतही तेच करत आहे. ती खूप चारित्र्यहीन आहे याची आज मला खात्री पटली. काही वेळापूर्वी जेव्हा तिच्या मैत्रिणीने मला तिची हकीकत सांगितली होती तेव्हा तिची मैत्रीण काय बोलत होती यावर माझा विश्वासच बसत नव्हता. पण आज सर्व काही माझ्या डोळ्यासमोर आहे. तो माणूस ज्या प्रकारे तिच्या खांद्यावर हात ठेवत होता, मला वाटलं की तो तिचा नवरा आहे. पण जर तो तिचा नवरा नसेल तर रात्रीच्या यावेळी नवऱ्याच्या पाठीमागे या माणसाला घरात बोलावून ती काय करत असेल? त्याचा अर्थ मला कळाला आहे. ती एक कॅरेक्टरलेस आणि मीन मुलगी आहे. मी माझ्या मित्रांना म्हणालो, तुम्ही लोक इथे चोरी करा, मला इथे राहायचे नाही. मला आज खूप राग येतोय. मी माझ्या मित्राचा हात झटकला आणि तिथून निघालो आणि घरी गेलो आणि स्वतःला माझ्या खोलीत कोंडून घेतले आणि त्या रात्री खूप रडलो. अंजलीने माझी खूप फसवणूक केली होती. माझ्याशी प्रेमाचा खेळ खेळून तिने डॉक्टरशी लग्न केले होते आणि त्याच्याशी बेवफाई केली होती. याचा अर्थ कॉलेजच्या काळातही ती मलाच नाही तर इतर मुलांनाही मूर्ख बनवत होती. आज माझा स्त्रियांवरचा विश्वास उडाला होता. तिच्यासाठी सर्व काही करायला तयार असलेल्या पुरुषांवर स्त्रीचे मन कधीच पडू शकत नाही हे खरे होते. स्त्रीला प्रत्येक पुरुषाच्या कमाईचा आनंद घ्यायचा असतो, पण प्रत्येक स्त्री सारखी नसते. मी फक्त अंजलीचा तिरस्कार करत होतो. मी रात्रभर बेडवर पडून रडत होतो. मी जेवणही केले नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी माझे मित्र माझ्या घरी आले आणि त्यांनी माझ्या वाट्याचे पैसे मला दिले. ते म्हणाले होते, तू चोरी केली नाहीस तर काय? तू गेल्यानंतर आम्ही प्लॅनिंग करून चोरी केली होती. अंजलीला तिथं पाहून तुझं मन दुखलं होतं हे आम्हाला माहीत आहे. म्हणूनच तुझ्या वाट्याचे पैसे घेऊन आलो आहोत. मी माझ्या मित्रांना सांगितले की मला हे पैसे नको आहेत, कारण हे सर्व काम तुम्ही केले आहे. ही माझी नाही, तुमची मेहनत आहे. माझा मित्र म्हणाला, तू आमचा मित्र आहेस. आम्ही तुझा आणि स्वतःचाही विचार करतो. त्याने जबरदस्तीने मला माझ्या वाट्याचे पैसे दिले. त्यांनी तेथे सुमारे 80 लाखांचा ऐवज चोरून नेला आणि अशा प्रकारे आम्ही तिघांचे लाखो रुपये मिळाले. आम्हाला कोणी पकडू शकले नाही, पण माझे मन अजूनही अंजलीच्या रागाने भरले होते. तिला एकदा भेटून मला माझा राग तिच्यावर काढायचा होता. म्हणून मी दुसऱ्या दिवशी तिच्या घरी गेलो. गार्डनी मला दारात थांबवले. मी त्याला सांगितले की मी तोच अभियंता आहे जो AC दुरुस्त करण्यासाठी आला होता. त्यात एक महत्त्वाचा भाग टाकावा लागला. काल तो माझ्याकडे नव्हता, म्हणून आता ठेवायला आलो आहे. माझे म्हणणे ऐकून गार्डने मला आत जाण्याची परवानगी दिली. मी आत असताना मी गेल्यावर मोलकर्णीला म्हणालो, मला मालकिणीला भेटायचे आहे. त्यावेळी डॉक्टर घरात उपस्थित नव्हते. 2-3 दिवसांपासून ते काही महत्त्वाच्या कामासाठी शहराबाहेर गेले होते. मोलकर्णीने मला थांबायला सांगितले. काही वेळाने अंजली आली तेव्हा तिला पाहून माझ्या डोळ्यात एक विचित्र आवेश भरून आला. माझ्यासाठी पाणी घेऊन आलेल्या नोकराला अंजलीने तिथून निघायला सांगितले होते आणि मग ती माझ्या समोर येऊन बसली. मी तिला म्हणालो, तू माझ्याशी खूप वाईट केलेस. देव तुझे कधीही भले करणार नाही. प्रेमाच्या नावाखाली तू माझ्याशी खेळ खेळलीस. मी तुला खूप चांगले समजले होते. माझ्या मनात कधीच द्वेष नव्हता. पण काल रात्री जेव्हा मला तुझे वास्तव कळाले तेव्हा माझे मन तुझ्याबद्दल द्वेषाने भरून आले. तू चारित्र्यहीन मुलगी आहेस असे लोकांचे म्हणणे बरोबर आहे. तुझ्यासारख्या मुलींवर प्रेम करू नये. माझे बोलणे ऐकून अंजली रडू लागली. ती माझ्यासमोर हात जोडून म्हणाली, मला माहीत आहे की मी तुझ्याशी खूप चुकीचे केले आहे. मला क्षमा कर. तू माझ्यावर खरे प्रेम केलेस आणि त्या बदल्यात मी तुझा फायदा घेतला. तुझ्या प्रेमाची चेष्टा केली. मी तिला म्हणालो, जर तुला तुझ्या चुकीचा खरंच पश्चाताप होत असेल तर तू तुझ्या नवऱ्याला का फसवत आहेस? लग्नाआधी जे काही केलंस ते तू आताही करतेस. आता तू स्वतःला लग्नाच्या पवित्र बंधनात कोणाशी तरी बांधून घेतला आहेस आणि तरीही तुझ्या नवऱ्याच्या मागे दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवतेस. तुझी ही सवय अजूनही बदललेली नाही. हे मगरीचे अश्रू माझ्यासमोर दाखवू नको. तू तुझ्या सवयींनी बांधलेली आहेस आणि तू कधीही बदलू शकत नाही. तुला पुरुषांना अडकवून त्यांच्याशी खेळण्याची सवय आहे. माझ्या ऐकून अंजली म्हणाली, नाही मुकुल, असे बोलू नकोस. मी तुझ्यासोबत प्रेमाचा खोटा खेळ खेळला आहे, पण तुला माहीत नाही की तुझ्यावर केलेल्या माझ्या विश्वासघाताची मला फार मोठी शिक्षा मिळत आहे. मी फक्त तुझा गैरफायदा घेत होते,
कारण तू माझा सगळा खर्च उचलत असे. माझ्या एका शब्दाने तू लगेच धावत यायचा. पण जेव्हा तू लग्नाची मागणी करायला लागला तेव्हा मी नाराज झाले आणि मला तुझ्याशी लग्न करायचे नव्हते, कारण मला सवय झाली होती की मुलांनी माझा खर्च उचलावा आणि माझ्या गरजा पूर्ण कराव्यात. मी तुझ्या आधी अनेक मुलांसोबत हे केले होते, पण मी सर्वात जास्त वेळ तुझ्यासोबत घालवला आहे. तुझ्याशी बोलत असतानाच हे डॉक्टरांचे नाते माझ्या घरी आले. माझ्या वडिलांना माहीत होते की हा डॉक्टर खूप श्रीमंत आहे आणि जेव्हा मला कळाले की हे डॉक्टर त्यांच्या मोठ्या बंगल्यात एकटे राहतात, त्यांच्याकडे बरीच प्रॉपर्टी आणि भरपूर बँक बॅलन्स आहे, त्यामुळे मी त्याबद्दल वेडी झाले आणि आईवडिलांना सांगितले की मला याच्याशी लग्न करायचे आहे. म्हणून त्यांनी हे नाते स्वीकारले आणि कसा तरी मी तुझ्यापासून मुक्त झाले. लग्न करून इथे आले. या घरात मी राणी बनून राहीन असे वाटले होते, कारण माझ्यासारखी अशी गरीब मुलगी या डॉक्टरला आवडली होती. पण लग्नानंतर मला या डॉक्टरची वास्तविकता समजली की या व्यक्तीला मुलींमध्ये नाही तर मुलांमध्ये रस आहे आणि तो गे आहे. त्याच्या काही नातेवाईकांना आणि मित्रांना हे चांगलंच माहीत आहे. ते लोक त्याची बदनामी करू लागले, म्हणून त्याने माझ्याशी लग्न केले. त्याला ही वस्तुस्थिती लपवायची होती आणि तो एक माणूस आहे हे लोकांसमोर तो उघड करू इच्छित होता. त्याचे खोटे वास्तव लोकांसमोर एकाच मार्गाने उघड होऊ शकते की जर त्याची पत्नी गरोदर राहिली आणि मुलाला जन्म दिला तर तो समलिंगी नसून पुरुष असल्याचे जगाला सांगू शकतो. पण त्याला त्याचा मर्दपणा माझ्यावर दाखवता आला नाही, म्हणून त्याने त्याच्या एका मित्राला माझ्या सन्मानाशी खेळायला पाठवायला सुरुवात केली. तो स्वतः रात्रीच्या वेळी नाईट शिफ्टला जातो, पण त्या माणसाला रात्री माझ्यासोबत चुकीचे काम करायला पाठवतो, म्हणजे गरोदर राहून मी मुलाला जन्म देऊ शकेल आणि जगाला वाटेल की हा मुलगा या डॉक्टरचा मुलगा आहे. अशा प्रकारे त्याच्या पुरुषत्वाचा पुरावा जगासमोर येईल आणि त्याला समलिंगी संबोधून त्याची खिल्ली उडवणारे लोकही तसे बोलणे बंद करतील. लग्नानंतर मला नवऱ्याकडून प्रेम मिळेल असे वाटले होते, पण तसे काही झाले नाही. लग्नाआधी मी इतरांसोबत जे काही केले होते ते लग्नानंतर मला भोगावे लागले. आजही मी अनेक पुरुषांच्या वासनेची शिकार झाले आहे. लग्न होऊन खूप दिवस झाले, पण आई होऊ शकली नाही. माझे पती माझ्याकडे वेगवेगळे पुरुष पाठवतात, जे माझ्या इज्जतीशी खेळतात. काल रात्री तुला बघून मीही माझ्या भूतकाळात वाहून गेले आणि सर्व काही आठवू लागले. इथे आल्यावर माझा छळ व्हायला लागला, तेव्हा मला तुझ्या प्रेमाची जाणीव झाली. मला नवीन पुरुषांकडून प्रेम मिळवण्याची खूप आवड होती आणि बघ, लग्नानंतर माझ्या बाबतीतही असेच झाले. माझे पती नवीन माणसे आणतात आणि त्यांना माझ्यासमोर उभे करतात आणि मला त्यांच्यासोबत रात्र काढावी लागते. मी माझ्या पतीच्या उपस्थितीतही हे घृणास्पद काम करते, केवळ माझ्या नवऱ्यामुळे, आणि मी असे केले नाही तर तो मला मारून टाकेल असे माझे पती म्हणतात. याच कारणामुळे त्याने माझ्यासारख्या गरीब मुलीशी लग्न केले. अंजली माझ्या पाया पडली आणि डसाडसा रडू लागली. मी तिला हाताळले आणि तिला माझ्या समोर बसायला सांगितले. तिने आपले अश्रू पुसले आणि म्हणाली, मला माहीत आहे की काल रात्री तू आणि तुझ्या मित्रांनी येथे चोरी केली. तू इथून निघाला होता, पण बाकीचे काम तुझ्या मित्रांनी पूर्ण केले होते. याबाबत मी कोणालाही काहीही सांगितले नाही. माझ्या पतीकडे इतका पैसा आहे की घरातून 80 लाख रुपये चोरीला गेले तरी त्यांना काही फरक पडत नाही, आणि माझ्या पतीने त्या पैशांबाबत माझी चौकशी केली तर मी तुला आणि तुझ्या मित्रांवर हा आरोप होऊ देणार नाही. मी ते सर्व पैसे खर्च केले किंवा मी ते कुठेतरी ठेवले आणि विसरले हे मी त्याला सांगेल. अंजलीला हे सगळं माहीत आहे हे ऐकून मी थक्क झालो की आम्ही चोरी केली आहे. मी अंजलीला म्हणालो, तू हे सर्व का सहन करतेस? तुझ्या नवऱ्याने असं केले तर तू त्याला का सोडत नाहीस? अंजली म्हणू लागली, मी माझ्या पतीला सोडले पाहिजे. मला हवे असल्यास मी जाऊन पोलिसांना आणि माझ्या पतीबद्दल सर्व काही सांगू शकते, पण मी हे सर्व जाणून बुजून करत नाही, कारण ही सगळी माझी शिक्षा आहे. ही तीच शिक्षा आहे ज्यात मी तुझे मन दुखावले, तुझ्याशी अविश्वासू होते, तुझी फसवणूक केली होती. मुकुल, मला माफ कर. मला माझ्या चुकीची खूप लाज वाटते. मला माझी शिक्षा मिळाली आहे. फक्त मला आणखी शिव्या देऊ नकोस, कारण यापुढे जर माझे काही चुकले तर ते मी सहन करू शकणार नाही. पण मी तुझ्यावर प्रेम करते. मला तुझे प्रेम खूप वाटते. मला तुझ्यासमोर माझे प्रेम व्यक्त करण्याची आणि तुझ्या प्रेमाची प्रशंसा करण्याची संधी मिळावी अशी माझी इच्छा आहे, परंतु असे होऊ शकत नाही. असे म्हणत ती जोजोरात रडू लागली. अंजलीला बघून माझे हृदय वितळू लागले. तिची अवस्था पाहून मला तिचे वाईट वाटले. माझ्या डोळ्यात अश्रू आले आणि मी अंजलीला म्हणालो, तुझा नवरा तुझ्यासोबत खूप अन्याय करतोय. तुला माझ्यासोबत जावे लागेल. पोलिसात जाऊन त्याच्याविरुद्ध तक्रार द्यावी लागेल. अंजली म्हणू लागली, मी हे करू शकत नाही. हे सोडून मी कुठे जाणार? माझे कुटुंब मला स्वीकारणार नाही. ते गरीब लोक आहेत. यापूर्वीही त्यांनी माझी एकही इच्छा पूर्ण केली नाही. आता ते त्यांच्या घटस्फोटित मुलीला त्यांच्या घरात अजिबात सहन करू शकणार नाही. कदाचित याच गरिबीने मला लोभी बनवले असावे. मी म्हणालो, मी तुला स्वीकारेल. मी तुझ्याशी लग्न करीन. यावेळी जर तू माझा विश्वासघात केला नाहीस तर मी तुला जगातील सर्व सुख देईल. अंजली म्हणू लागली, एवढी मोठी शिक्षा बघूनही मी तुला पुन्हा फसवू शकते असा विचार तू कसा करू शकतोस? मी म्हणालो, मग चल आता माझ्यासोबत. आपण दोघे पोलीस स्टेशनला जाऊ. आधी अंजली बराच वेळ विचार करत राहिली आणि मग ती माझ्यासोबत पोलीस स्टेशनला गेली. तेथे गेल्यानंतर अंजलीने पतीच्या नावाने तक्रार नोंदवली.
2 दिवसांनी अंजलीचा नवरा घरी येताच अंजलीच्या पतीला अटक करण्यात आली आणि पुरावा म्हणून अंजलीची मेडिकल चेकअप करण्यात आली, ज्यामध्ये एकच नाही तर अनेकांनी अंजलीवर अन्याय केल्याचे स्पष्ट होत होते आणि तिच्या पतीनेच हे केले होते. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर अंजलीने पतीवर केलेले सर्व आरोप साफ झाले आहेत. अशा प्रकारे तिच्या पतीला दीर्घ शिक्षा सुनावण्यात आली. अंजलीने तिच्या पतीशी घटस्फोट घेतला होता आणि नंतर मी तिला माझ्यासोबत घरी आणले होते. माझ्या आनंदासाठी माझ्या आईने तिला स्वीकारले. माझ्या मित्रांनी अंजलीच्या घरातून चोरलेल्या पैशातून आम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू केला. मी स्वतःच्या पैशाने एक मोठी संगणक संस्था उघडली होती, जिथे मी बरेच संगणक ठेवले होते आणि मी लोकांना संगणक शिकवू लागलो. माझ्याकडे संगणक शिकण्यासाठी अनेक जण येत असत. असो, मी खूप शिकलेला होतो आणि मला 2-3 कोर्सेसही उपलब्ध होते. माझी पत्नीही खूप शिकलेली होती, त्यामुळे आम्ही दोघे नवरा बायको मिळून आमची संस्था चालवत होतो. आम्ही दोघेही यशस्वी झालो. काही काळानंतर माझ्या बहिणींचीही लग्ने झाली. माझ्यासाठी सर्वात मोठा आनंद म्हणजे मला माझे प्रेम पळत मिळाले. अंजली पूर्वीसारखी नाही, पण आता ती माझा खूप आदर करते आणि माझ्यावर खूप प्रेम करते. आम्ही दोघेही कष्ट करून आमचे घर चालवत आहोत आणि देवाच्या कृपेने सर्व काही ठीक चालले आहे. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला आधी मिळेल. धन्यवाद.